श्री संत गाडगेबाबांची प्रथम कर्मभूमी असलेलं दर्यापूर तालुक्यातील श्री क्षेत्र ऋणमोचन आमला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष मासानिमित्त भव्य यात्रा भरली। ही यात्रा गाडगेबाबांनी सुरू केली असून तेथे गोरगरीब, अनाथ, अंध, अपंग, कुष्ठरोगी, निराधार, निराश्रित, वृद्ध, स्त्री पुरुष यांना कपडे वाटप तथा अन्नदान करण्यात येतं। पौष महिन्याचा पर्व काळ साधून सकाळी 10 वाजताच्या सुमाराला येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली। यासाठी मुंबई, अकोला, अमरावती जिल्ह्यातील व्यापारी बंधूंच्या सहकार्याने वस्त्रदान करण्यात आलं। ही यात्रा जणू अंध, अपंग, निराधार, निराश्रित, वृद्ध पुरुषांसाठी कुंभमेळावा असते। आज 100 वर्षांपेक्षाही जास्त वर्ष या कुंभमेळ्याला झाले असून संत गाडगेबाबांना जाऊन आज 63 वर्ष झाले, तरी त्यांनी सुरू केलेलं हे कार्य अखंडपणे प्रथम स्वर्गीय अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख व त्यांच्यानंतर उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। 29 डिसेंबरपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली। श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, श्री क्षेत्र नागरवाडी व श्री गाडगे महाराज समाधी मंदिर, गाडगेबाबा नगर अमरावती व गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट दादर यांच्या सहकार्याने हा कुंभमेळावा पार पडतो। यंदा पूर्णा नदीला भरपूर पाणी असल्याने ऋणमोचनच्या यात्रेत भाविकांना आंघोळीची पर्वणी होती। पुरातन काळात या ठिकाणी घनदाट जंगल होतं असा उल्लेख आहे। निसर्गरम्य परिसर असल्याने मुदगल ऋषींनी येथे श्री गणेश स्तुतिके लिहिल्याची आख्यायिका आहे। प्रत्येकावर मातृऋण, पितृऋण असतं, ते फेडण्यासाठी येथील पूर्णा नदीत आंघोळ करून ओल्या अंगाने तांब्याची 11 गडव्यांद्वारे मुदगलेश्वराचा जलाभिषेक करून पूजा अर्चा करावी अशी भाविकांची श्रद्धा आहे। पूर्णा नदी या ठिकाणी पूर्ववाहिनी आहे, मुदगलेश्वराचं देवस्थान आहे। याचं महत्त्व असं आहे की या पूर्णा नदीमध्ये आंघोळ करून ओल्या अंगाने 1-1 लोटा पाणी मुदगलेश्वराच्या पिंडीवर टाकण्याचं महत्त्व पूर्वीपासून चालू आलेलं आहे। आजपर्यंत ते चालू राहिलं। लोक या ठिकाणी यायचे। त्या काळामध्ये, गाडगेबाबांच्या काळामध्ये बैलबंड्याने येणारे लोक, त्यांना जाण्याकरता मार्ग नव्हता म्हणून ते इथे विश्रांती करायचे। मग इथे गोरगरीब लोक यायचे यात्रा आहे म्हणून। उपाशीपोटी कसे राहावं म्हणून गाडगेबाबांनी इथे अन्नदान सुरू केलं। पौष महिन्यामध्ये अत्यंत कडाक्याची थंडी राहत होती। लोक आंधळे, लंगडे, कुष्ठरोगी, निराश्रित, ज्यांच्याजवळ काहीच नाही, एकच वस्त्र आहे, एकच धोतर आहे, एकच बांडीस आहे, एकच शर्ट आहे, बायांना एकच लुगडं आहे, फाटलेलं लुगडं। बाबांना यांच्याविषयी करुणा निर्माण झाली आणि बायांना लुगडे वाटण्याचं काम, पुरुषांना धोतर बांडीत देण्याचं काम गाडगेबाबांनी आपल्या हयातीत सुरू केलं। अंध, अपंग, वृद्ध, निराधार यांना वस्त्रदान व मिष्टान्न देऊन खऱ्या अर्थाने समाजऋण फेडण्याचं व्रत येथे साकार होतं। या यात्रेत दरवर्षी पौष महिन्यातील रविवारी शेकडो भाविक बैलगाडीने येतात। कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी आमला येथील श्री गाडगेबाबा लक्ष्मीनारायण संस्थांच्या पुढाकाराने व दानशूरांच्या मदतीने अन्नदान, मिष्टान्नदान करण्यात आलं। कनकन करुणी कोटी केले कनन खर्चिला स्वहितासाठी, वनवन फिरुणी कनकन झिजले बाबा दुःखी जनतेसाठी। निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांची कर्मभूमी श्री क्षेत्र ऋणमोचन। संत गाडगेबाबांनी ज्यावेळेस गृहत्यागानंतर संत गाडगेबाबा सर्वप्रथम जे प्रगटले ते श्री क्षेत्र ऋणमोचन येथे, आणि या ठिकाणी संत गाडगेबाबांनी 1905 मध्ये समाजामध्ये जे अंध, पंगू, कुष्ठरोगी आहे, जे वृद्ध आहे, जे असहाय लोक आहे, त्यांच्याकरता बाबांनी या ठिकाणी संपूर्ण पौष महिनाभर अन्नदानाची सुरुवात केली। दिवसेंदिवस हा जो ऋणमोचनचा जो महिमा आहे हा दिवसेंदिवस वाढत गेला आणि या विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ अनेक दानशूर व्यक्ती या कर्मभूमीसोबत जुळलेले आहे। आणि आज आपण बघतो की 114 वर्ष या समारोहाला पूर्ण झालेले आहे। संत गाडगेबाबा स्वतः कीर्तनामध्ये म्हणायचे,
जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर पौष महिन्याच्या पूर्ण महाराष्ट्रावर बाबा भ्रमंती करायचे, कीर्तनामध्ये सांगायचे। जर माझं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर पौष महिन्याचा शेवटचा रविवार मी श्री क्षेत्र ऋणमोचन इथे तुम्हाला भेटेल। ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र ऋणमोचन येथे मुदगलेश्वराचं महादेव देवस्थान असून कर्मयोगी गाडगे बाबांनी गृहत्यागानंतर सेवा कार्याची मुहूर्तमेढ येथूनच रोवली। ऋणमोचन ही त्यांची कर्मभूमी। भातकुली, दर्यापूर व मूर्तिजापूर या 3 तालुक्यांच्या सीमेवर व अर्धचंद्राकृती पूर्वाभिमुख वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं श्री क्षेत्र ऋणमोचन विदर्भासह राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। पश्चिम विदर्भातील श्री क्षेत्र ऋणमोचन येथे मुदगलेश्वराचं पुरातन देवस्थान आहे। तीर्थक्षेत्री पयोष्णी नदी पूर्वामुख व अर्धचंद्राकृती वाहत असल्याने या तीर्थक्षेत्राला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। रथसप्तमीपर्यंत येथील यात्रा सुरू असते। पौष महिन्यातील रविवारी पूर्णा नदीत आंघोळ करून ओल्या अंगाने तांब्याच्या 11 गडवे मुदगलेश्वराचा जलाभिषेक व बेलपत्र वाहण्यासाठी येथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली। अमोल कंटाळे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।